मिनिटं होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीनं राबवण्यासाठी तसंच यात समाविष्ट केलेल्या जुन्या योजनेतल्या काही बाबी कशा प्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील, अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली. 10 लाख रुपये, शाल आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असेल. पुरस्काराचे पात्रता निकष आणि पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहितीही शेलार यांनी दिली. दरवर्षी हा पुरस्कार आशा भोसले यांच्या जयंतीचं औचित्य साधून 8 सप्टेंबर किंवा त्या 5 तारखेच्या जवळ प्रदान करण्यात येईल, असंही शेलार यांनी सांगितलं. यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला दमदार पावसाची अपेक्षा असताना जून महिन्याअखेर अकोला जिल्ह्यात 15.5% पावसाची तूट नोंदवली गेली. महसूल विभागाच्या 1 जुलै रोजी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात जून महिन्यात 136.9 मिलीमीटर सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ 115.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या 84.5% आहे. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जथ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखविला. यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा यांनी भाविकांना सुरक्षित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. काश्मीर खोऱ्यातल्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून ठिकठिकाणी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.